14 मार्चचं चंद्रग्रहण ठरणार गेम चेंजर. या 4 राशींना लागणार जॅकपॉट. प्रत्येक कामात यश मिळेल, नोकरीत प्रमोशन, धनलाभ होईल. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 2025 वर्षातील पहिले चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. वैदिक पंचांगानुसार 14 मार्च 2025 रोजी होळीच्या दिवशी हे ग्रहण होणार आहे. मात्र या दिवसाची खास गोष्ट म्हणजे हे चंद्रग्रहण काही राशींसाठी भाग्यशाली असणार आहे, कारण 4 राशी अशा असतील ज्यांना हा जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल, तसेच त्यांना धनलाभ होण्याची देखील या काळात शक्यता राहील. तर जाणून घेऊया यंदाचे चंद्रग्रहण कोणत्या राशींसाठी आहे खास. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण कन्या राशीत होणार आहे. सध्या केतू कन्या राशीत आहे. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रग्रहण होते. त्याच वेळी जेव्हा सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध चिन्हात असतात तेव्हा चंद्रग्रहण होते. 14 मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल आणि चंद्र मीन राशीतून 7व्या राशीत कन्या राशीत असेल. अशा स्थितीत चंद्र सूर्यासमोर सररेखित होईल. यासोबतच जर चंद्र राहू आणि केतूच्या जवळ आला, तसेच पौर्णिमेचा दिवस असेल आणि सूर्य चंद्रासोबत 15 ते 18 अंशावर असेल तर चंद्रग्रहण होते. या कारणास्तव ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही हे चंद्रग्रहण खास असणार आहे. आता जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत त्यांना फायदा होईल. ज्योतिषशास्त्रानुसार 14 मार्च रोजी चंद्रग्रहण होत आहे. सध्या शनी त्याच्या मूळ राशी कुंभ राशीत आहे. शनी आता अस्त अवस्थेत असला तरी काही राशींच्या लोकांना या चंद्रग्रहणाचे लाभ मिळतील. हे चंद्रग्रहण काही राशींसाठी अच्छे दिन आणणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींना चंद्रग्रहणाचा फायदा होईल ते. सगळ्यात आधी आहे मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण खूपच शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक फायदा होईल. पुढील 1 महिन्यात व्यवसायात चांगला नफा मिळण्याची देखील शक्यता आहे. तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल. तुम्ही काम केल्यास तुम्हाला बढती आणि पगारवाढ देखील मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतरची राशी आहे मिथुन. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाच्या षष्ठ राजयोगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या समस्या या काळात दूर होतील. त्यांना उत्पन्नाचे नवनवीन स्रोत सापडतील. यासोबतच महिनाभरात आर्थिक लाभ होण्याची देखील मिथुन राशीच्या लोकांना शक्यता आहे. व्यवसायात प्रगती देखील होऊ शकते. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. त्यानंतर आहे कर्क राशी. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांना संपत्तीचा लाभ होईल. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. भेटवस्तू आणि सन्मान मिळेल. तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य आहे. मालमत्तेशी संबंधित काही केल्यास फायदा होऊ शकतो. त्यानंतर आहे कुंभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाचा षष्ठ राजयोग तयार झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणाहून ऑफर देखील या काळात मिळू शकते. व्यवसायाची स्थिती सुधारेल आणि तुम्हाला सर्वत्र फायदे होतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.